हवामान खात्याचे अंदाज पुन्हा चुकले की काय असा प्रश्न पडतोय, कारण मान्सूनच्या आगमनानंतरही मान्सूनची रखडपट्टी झाली आहे। धोक्याचा इशारा पावसाचा दिला असून सुद्धा मुंबई मात्र सध्या कोरडी ठाक आहे। येलो अलर्ट देण्यात आलेला होता तरी पाऊस नाही असा विरोधाभास सध्या राज्यामध्ये दिसतोय। हवामान खात्याकडून पावसासंदर्भातला अलर्ट तर दिला गेला, मात्र पावसाचा पत्ताच नाही अशी परिस्थिती आहे। मान्सून राज्यामध्ये सर्वदूर पोहोचला। विदर्भ मराठवाड्यामध्ये वादळी पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आला, मात्र पावसाचा पत्ताच नाही संपूर्ण राज्यभर। आणि विश्रांतीनंतर मान्सूनची वेगवान वाटचाल सुरू राहणार की नाही या संदर्भात देखील साशंकता। मात्र हवामान तज्ञांच्या अंदाजानुसार संपूर्ण जून महिना हा कोरडाच जाण्याची शक्यता आहे। मान्सूनच्या प्रगतीमध्ये मोठा खंड पडलेला आहे, त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये सध्या येलो अलर्ट देण्यात आला, मध्य महाराष्ट्र असेल किंवा मराठवाडा विदर्भ, तिथे पाऊस नाहीच अशी परिस्थिती सध्या आहे। त्यामुळे हवामान विभागाचा अंदाज पुन्हा एकदा चुकल्याचं दिसतंय। कमी झालेला आहे, फार कमी झालेला आहे, बऱ्याच ठिकाणी झालेलाच नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि दुसरीकडे पुन्हा जेव्हा मान्सून सुरू झाला, मान्सूनचं आगमन झालं, त्यानंतर मात्र काही प्रमाणात मान्सून पुढे वेगाने सरकत नव्हता आणि सरकण्यामध्ये अडचणी होत्या। आणि ते मुख्य होत्या मुख्यत्वे करून हवेच्या दाबाच्या। हवेचे दाब अधिक राहिल्यामुळे मान्सूनची प्रगती होऊ शकली नाही आणि ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात झाली नाही। आताही बऱ्याचशा भागामध्ये केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र या भागामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे काही ठिकाणी। आणि मग अशा परिस्थितीमध्ये पेरण्यांच्या बाबतीत घाई करू नये शेतकऱ्यांनी। वादळी वारा आणि जोरदार पावसाने मालेगाव शहराला पुन्हा